नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव श्रीमती सुवर्णा पंढरनाथ धामणे, MA सेट, केटीएम कॉलेज नाशिक, राज्यशास्त्र विभाग. विद्यार्थ्यांनो, आपण राजकीय समाजशास्त्र या विषयातील दुसरे प्रकरण बौद्धिक आधार याचा अभ्यास करत आहोत. यामध्ये आपण आतापर्यंत मार्क्सचे राजकीय समाजशास्त्रातील योगदान बघितले. आता या लेक्चरमध्ये आपण मॅक्स वेबरचं राजकीय समाजशास्त्रातील योगदान याचा अभ्यास करणार आहोत. मॅक्स वेबर यांच्याविषयी म्हणताना रेमंड ॲरॉन यांनी असं म्हटलंय की माझ्या दृष्टीने मॅक्स वेबर हा सर्वात श्रेष्ठ असा समाजशास्त्रज्ञ आहे, किंबहुना तो एकमेव समाजशास्त्रज्ञ आहे. वेबरला इतिहासाचे व्यापक आणि सखोल ज्ञान होते. त्याने ऐतिहासिक घटनांचे जितके अचूक असे विश्लेषण केले आहे, तितके एखाद्या इतिहासकाराने किंवा समाजशास्त्रज्ञाने देखील केलेले आढळत नाही. त्याच्या लिखाणातील माहितीचा ठेवा निरनिराळ्या घटनांचे आणि ऐतिहासिक प्रक्रियांचे केलेला जो काही सखोल अभ्यास आहे, त्यामध्ये सामाजिक कृती आणि वर्तनांचे प्रकार याबाबतचे त्यांचे विश्लेषण, धर्म तसेच आर्थिक, राजकीय आणि सामाजिक पद्धतींचा त्यांनी केलेला तौलनिक अभ्यास, प्रचलित परिस्थितीतील विवेकीकरण आणि नोकरशाही यामधील परस्पर संबंधांविषयीची त्यांची जाण यासारख्या विविध विषयांचा उपयोग येणाऱ्या अनेक पिढ्यांमधील समाजशास्त्रज्ञांना होईल याबाबत शंका नाही. वेबरने प्रचंड प्रमाणात लिखाण केले आणि सूक्ष्म असे चिंतन केले. त्याने व्यापक प्रमाणात ऐतिहासिक माहिती, परंपरागत तत्वज्ञान, धार्मिक आणि सामाजिक संरचना यांचा अभ्यास करून सामाजिक परिस्थितीविषयीचे आपले विचार आणि संकल्पना मांडल्या. वेबरचे ज्ञान आणि श्रद्धा यामधील परस्पर संबंध, विज्ञान आणि क्रिया यातील संबंध, नोकरशाही आणि अलौकिक गुण यातील संबंध यासारख्या विविध विषयांवरील उत्तरे शोधण्याचा प्रयत्न त्यांनी केला. या विषयावरील योग्य उत्तरे शोधण्यासाठी जगाचा इतिहास अभ्यासला आणि त्यातून संपूर्ण लेखन त्यांचं झालं आहे. त्यांनी उपस्थित केलेल्या अनेक प्रश्नांना अजूनही समाधानकारक अशी उत्तरं सापडलेली नाही. यामुळे मॅक्स वेबर हा केवळ भूतकाळातीलच नव्हे तर भविष्यकाळाचाही समाजशास्त्रज्ञ आहे असे म्हटले जाते. मॅक्स वेबर यांनी वेगवेगळ्या समाजशास्त्रीय पैलूवर आपल्या विचारांद्वारे प्रकाश टाकताना राजकारण आणि समाज या दोन क्षेत्रांमधील परस्पर संबंध दर्शविले आहे. त्यामुळे त्यांचे विचार देखील राजकीय समाजशास्त्राच्या जडणघडणीत महत्त्वाचे मानले जातात. मॅक्स वेबर यांनी सामाजिक व्यवस्थेचे आकलन करण्याचा प्रयत्न जो केला आहे, त्याला समाजशास्त्रीय विषयक विचारात मोलाची भर घालणारा तो विचार ठरला आहे. वेबरने समाजशास्त्राची व्याख्या स्पष्ट करताना त्याच अनुषंगाने सामाजिक क्रियाबाबतचे विचार स्पष्ट केले आहेत. सामाजिक क्रियांची स्पष्टीकरणात्मक जाणीव निर्माण करण्याचा प्रयत्न समाजशास्त्र करते असे वेबरचे मत होते. त्यामुळे त्याचे याबाबतचे विचार अभ्यासणं महत्त्वाचे ठरेल. मॅक्स वेबरच्या मते समाजशास्त्र हे सामाजिक क्रियांचा अभ्यास करणारे विज्ञान आहे. वेबरच्या पूर्वी होऊन गेलेल्या विचारवंतांनी समाजशास्त्राचा अभ्यास कारिक व राचनिक दृष्टिकोनातून केला होता. स्पेन्सरच्या मते म्हणजे त्याचा अभ्यासाचा भर जो आहे तो समाजाच्या उत्क्रांतीवर होता आणि डुरखिमने सामाजिक रचनेत एकात्मता कशी निर्माण होते या विषयावर भर दिला होता.
मार्क्सने सामाजिक रचना आणि उत्पादन पद्धतीत यात बदल झाल्यामुळे वर्ग संघर्षाचे स्वरूप कसे बदलत जाते हे स्पष्ट केले. या सर्वांपेक्षा वेबरचे विचार हे फारच निराळे आहेत. वेबरच्या मते भिन्न परिस्थितीत व्यक्ती ज्या क्रिया करतात त्या क्रियांचा अर्थ जाणून घेणे हा समाजशास्त्राच्या अभ्यासाचा प्रमुख विषय आहे. समाजात व्यक्ती ज्या क्रिया करतात त्या नेहमीच अर्थपूर्ण असतात. याचा अर्थ निरर्थक क्रिया ही गोष्ट समाजात असूच शकत नाही. समाजशास्त्राचा अभ्यास विषय सामाजिक क्रिया हा असल्यामुळे सामाजिक क्रिया कोणत्या कृतीस म्हणायचे हे स्पष्ट होणे आवश्यक आहे. जी क्रिया करताना क्रिया करणारी व्यक्ती इतरांच्या क्रिया विचारात घेते व त्या प्रभावामुळे तिची पुढील दिशा निश्चित होत असते. आता सामाजिक क्रियांचा अर्थ स्पष्ट करताना सुद्धा वेबर म्हणतो, व्यक्ती किंवा व्यक्तिसमूहाकडून केली जाणारी क्रिया अशा वेळेत सामाजिक समजली जावी जेव्हा तिच्याशी प्रतिकात्मक किंवा अर्थपूर्ण संबंध आलेला असतो आणि तिच्यावर इतरांचा परिणाम होऊन त्यानुसार तिचे स्वरूप जे आहे ते बदलत जाते. थोडक्यात जेव्हा आत्मनिष्ठ दृष्टिकोनातून विद्यमान व्यक्ती या दुसऱ्या किंवा इतर व्यक्तींचे वर्तन लक्षात घेऊन आपला वर्तन मार्ग बदलते तेव्हा व्यक्तीच्या क्रियेस सामाजिक क्रिया म्हटले जाते. मॅक्स वेबरने कोणतीही क्रिया सामाजिक क्रिया ठरवण्यासाठी ज्या काही गोष्टींची आवश्यकता असते त्याला त्यांनी सामाजिक क्रियांची लक्षणं किंवा त्यांचे निर्देशांक असं म्हटलेलं आहे. ते मांडणी करताना मार्क्स म्हणतो बघा की सामाजिक क्रिया ह्या परिचित किंवा अपरिचित अशा व्यक्तींच्या भूत, वर्तमान आणि भविष्यकालीन क्रियांमुळे प्रभावित होत असतात. म्हणजे सामाजिक क्रिया ही दुसऱ्या व्यक्तीच्या प्रभावातून निर्माण झालेली असली पाहिजे. म्हणजेच समाजात जीवन जगताना आपल्याला अनेक व्यक्तींशी जो प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष संबंध येतो त्यातूनच आपण कळत नकळतपणे इतर व्यक्तींच्या क्रियेशी संबंधित जी क्रिया करतो त्यास सामाजिक क्रिया असं म्हणतात. पूर्वी केलेल्या एखाद्या क्रियेचा किंवा कृत्यांचा बदला घेण्यासाठी दुसऱ्यावर हल्ला करणं याला सामाजिक क्रिया म्हणता येईल. समाजात जीवन जगत असताना अनेक व्यक्तींशी आपला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध येतो आणि त्यातूनच आपण कळत नकळत इतर व्यक्तींच्या क्रियेशी संबंधित क्रिया करत असतो. ज्या क्रिया मूर्त स्वरूपात केल्या जातात त्यांना सामाजिक क्रिया म्हणता येईल. इतरांच्या वर्तनाने प्रभावित होऊन आणि प्रतिकात्मक अर्थपूर्ण रीतीने केलेली क्रियाच केवळ सामाजिक क्रिया होऊ शकते. अनुकरणातून निर्माण झालेल्या क्रियेमध्ये जोपर्यंत अर्थपूर्णता नसते किंवा जोपर्यंत त्यास मूर्त स्वरूप प्राप्त होत नाही तोपर्यंत अशी क्रिया सामाजिक किंवा वैयक्तिक प्रार्थनेच्या स्वरूपाची असेल तर त्यास सामाजिक क्रिया म्हणता येत नाही. म्हणजेच ज्या क्रिया अचेतन वस्तूंच्या संदर्भात केल्या जातात त्यांना सामाजिक क्रिया असं म्हणू शकत नाही. म्हणजे देवाच्या मूर्तीपुढे बसून एकट्यानेच एखादी व्यक्ती प्रार्थना करीत असेल तर तिला सामाजिक क्रिया आपण म्हणू शकत नाही. याशिवाय मानवाच्या सर्व प्रकारच्या हालचालींचं स्वरूप सामाजिक नसतं. त्यामुळे मानवातील सर्वच क्रियांना सामाजिक क्रिया म्हणता येणार नाही. इतरांच्या प्रभावातून जे अर्थपूर्ण वर्तन घडत असते तीच सामाजिक क्रिया मानली जाते. म्हणजेच परस्पर संबंधातून अर्थपूर्णरित्या घडणारे मानवी वर्तन सामाजिक क्रिया या संज्ञेस पात्र ठरते. म्हणूनच दोन वाहनांमध्ये किंवा व्यक्तींमध्ये होणारी धडक
ही सामाजिक क्रिया नाही, किंवा असे धक्का लागल्यामुळे जे संबंध येतात किंवा त्यातून भांडण सुरू झालं तर त्याला आपण सामाजिक क्रिया असं म्हणू शकतो. म्हणजे उमटणारी प्रक्रिया जी आहे ती त्याच्यामध्ये येणं अपेक्षित आहे. अनेक व्यक्तींच्या एकसारख्या क्रियेला सामाजिक क्रिया असं म्हणता येत नाही. तसेच इतरांच्या प्रभावामुळे केलेल्या कृतीला देखील किंवा क्रियेला सामाजिक क्रिया म्हणता येत नाही. इतर व्यक्तींचा प्रभाव आणि इतरांच्या व्यवहाराचा प्रभाव ह्या गोष्टी वेगवेगळ्या आहेत. उदाहरणार्थ, पाऊस पडायला लागल्यानंतर सर्व व्यक्ती एकमेकामागोमाग छत्र्या उघडतात. ही क्रिया सामाजिक होत नाही. किंवा बस स्टॉपवर बस आली त्यामुळे सर्वांनी बसमध्ये चढणं ही क्रिया देखील सामाजिक ठरत नाही. मात्र जेव्हा रूढी, परंपरा यामध्ये दुसऱ्यांप्रमाणे वर्तन केले जाते तेव्हा ती सामाजिक क्रिया ठरत असते. म्हणजे अगोदरच्या उदाहरणांमधील व्यक्तींच्या ज्या क्रिया आहेत त्यांचा एकमेकांशी संबंध नाहीये, पण रूढी परंपरांचं पालन सामाजिक दृष्टिकोनातून करत असल्यामुळे त्यांचा एकमेकांशी संबंध येतो आणि त्या सामाजिक क्रिया ठरत असतात. याशिवाय मॅक्स वेबरच्या मते मानवी क्रियांना 2 प्रकारचे अर्थ असतात. एक म्हणजे सामान्य अर्थ, की जो कृतीच्या स्वरूपावरून कोणीही सामान्य व्यक्ती लावू शकते, आणि दुसरा म्हणजे खरा अर्थ, जो विशिष्ट घटनेच्या संदर्भामधील सर्व परिस्थिती विचारात घेऊन केलेली कृती असते. म्हणजे उदाहरणार्थ, परीक्षेसाठी विद्यार्थी अभ्यास करतात आणि त्यांच्या अभ्यासाचा हेतू जास्तीत जास्त गुण मिळवून परीक्षेत यश मिळवणं हा असतो. हा या कृतीचा सामान्य अर्थ झाला. परंतु या परीक्षेच्या बाबतीत नेमलेल्या पुस्तकातील ज्ञान आत्मसात करणं हा देखील हेतू असू शकतो, आणि हा या कृतीचा खरा यथार्थ अर्थ होऊ शकतो. आणि मानवी कृतीचा यथार्थ अर्थ जाणून घेणे हाच समाजशास्त्राचा प्रमुख विषय आहे, असे मॅक्स वेबरने सामाजिक क्रियांचे 4 प्रकार सांगितलेले आहेत. आणि या प्रकारांमध्ये वर्गीकरण करताना त्याने बुद्धी म्हणजे तर्क, मूल्य, संवेगात्मक म्हणजे भावनेच्या आधारे, आणि परंपरावादी जिथे आपण समाजामध्ये रूढी, प्रथा, परंपरा यांना महत्त्व देत असतो, अशा 4 आधारावर हे वर्गीकरण केलेलं आहे. सर्वप्रथम आपण बुद्धिप्रामाण्यवादी सामाजिक क्रिया म्हणजे काय ते पाहू. जेव्हा व्यक्ती जाणीवपूर्वक आपली साधने आणि ध्येय यांच्यात योजनापूर्वक समायोजन प्रस्थापित करून क्रिया करते, तेव्हा अशा मानवी क्रियेस बुद्धिप्रामाण्यवादी सामाजिक क्रिया म्हणतात. कोणतीही क्रिया करण्यापूर्वी त्यासंबंधीचे योजनाबद्ध रीतीने परिपूर्ण विचार करून मगच क्रिया करण्याच्या दृष्टीने वाटचाल केली जाते. विशिष्ट हेतू किंवा ध्येय डोळ्यासमोर ठेवून आणि परिस्थितीचा सारासार विचार करून अशा क्रिया केल्या जातात. त्यामुळे उद्देशपूर्तता व भौतिक लाभ या दृष्टीने तर्काच्या आधारावर अशा सामाजिक क्रिया ज्या आहेत त्या केल्या जातात. उदाहरणार्थ, एखादा पूल बांधण्यासाठी इंजिनियरने केलेली कृती ही याच प्रकारामध्ये मोडते. पूल बांधण्यासाठी तयार केलेला नकाशा आणि इतर गोष्टी यांचा हेतू हा लोकांना उपयोगी पडेल असा टिकाऊ पूल बांधणे असतो. त्यानंतर दुसरा प्रकार येतो मूल्यमापनात्मक सामाजिक क्रिया म्हणजे मूल्याधिष्ठित. व्यक्तीच्या सौंदर्यात्मक, धार्मिक किंवा नैतिक वर्तणुकीचा समावेश मूल्यमापनात्मक सामाजिक क्रियांमध्ये होत असतो. असे वर्तन समाजाने कुठलेही संयुक्तिक कारण न देता स्वीकारलेले असते. व्यक्ती मूल्यमापनात्मक शिष्टाचारास धरून अशा प्रकारच्या क्रिया ज्या आहेत त्या करत असते. कारण ज्या व्यक्ती धार्मिक व नैतिक आदर्श टिकवण्यासाठी
आपल्याकडून अशा प्रकारच्या शिष्टाचारपूर्ण वर्तनाची अपेक्षा करतात. अशा वर्तनात अंतिम मूल्यासंबंधी प्रश्न विचारले जात नाही, कारण व्यक्तींनी अशा प्रकारचे वर्तन केलेच पाहिजे असं गृहीत धरलं जातं. म्हणजे विशिष्ट क्रिया आपण का करतो, याचा फायदा काय, इत्यादी प्रश्नांची उत्तरे माहीत नसतानाही आपण जेव्हा त्या क्रिया करतो तेव्हा त्यास मूल्यमापनात्मक सामाजिक क्रिया असे म्हणतात. म्हणजे या कृतीचा उद्देश काल्पनिक अशी उद्दिष्ट साध्य करणे हा असतो. उदाहरणार्थ, मोक्षप्राप्ती व्हावी म्हणून केलेले क्रिया कर्म, ह्या अशा प्रकारच्या कृतींचा समावेश मूल्यमापनात्मक सामाजिक क्रियांमध्ये होत असतो. त्यानंतर तिसरी सामाजिक क्रिया आहे संवेगात्मक सामाजिक क्रिया. आता संवेगात्मक सामाजिक क्रिया जी आहे ही एक प्रकारे भावनाप्रधान वर्तनावर आधारित असते. इतरांचा प्रेम, हेवा, द्वेष व राग यांनी भरलेल्या वर्तन क्रियेला प्रतिसाद देण्याची क्रिया म्हणजे भावनात्मक वर्तन होय. त्यामुळेच आपल्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो व आपला द्वेष करणाऱ्या व्यक्तीचा आपण राग येतो. त्यामुळे सामाजिक ही जी संवेगात्मक क्रिया आहे ही इतर ज्या तीव्र स्वरूपाच्या भावना या त्यामध्ये वेगाने भरलेल्या असतात. त्यामुळे व्यक्तींचं वर्तन जे आहे ते असंयुक्तिक ठरते आणि रागाच्या भरात केलेल्या क्रियेबद्दल व्यक्तीला बऱ्याच वेळानंतर पश्चाताप होत असतो. पुढची सामाजिक क्रिया आहे परंपरावादी सामाजिक क्रिया. ज्या क्रिया सामाजिक प्रश्नांच्या साहाय्याने प्राचीन काळापासून आजपर्यंत अनेक व्यक्तींद्वारे केल्या जातात त्यांना परंपरावादी सामाजिक क्रिया असं म्हणतात. इतर व्यक्ती देखील अशा प्रकारच्या क्रिया करतात म्हणून आपण अशा प्रकारच्या क्रिया करत असतो. रूढी, प्रथा, परंपरा यांचे दर्पण व्यक्तीवर आल्यामुळे व्यक्तीकडून अशा प्रकारच्या क्रिया घडत असतात. यात व्यक्तीने सामाजिक बांधिलकी स्वीकारलेली असते. रूढी परंपरांनी आलेल्या गोष्टी ह्या अंतिम स्वरूपाच्या सत्य असतात व त्यामुळे त्याबद्दल कसल्याही शंका समाजाकडून उपस्थित न करता त्यानुसार वर्तन करणं हे समाजातील प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य आहे, अशी याबाबतची भावना असते व यामुळेच समाजात व्यक्ती विशिष्ट प्रकारच्या कृती करत असतात. उदाहरणार्थ धार्मिक विधी, सण, उत्सव इत्यादी. क्रियांच्या या वर्गीकरणामुळे वेबरला पाश्चात्य समाजाचा विकास कसा झाला असावा याचे स्पष्टीकरण देता येणे शक्य झाले. आधुनिक पाश्चात्य समाजात राजकारण, अर्थकारण, कायदा यासारख्या प्रत्येक क्षेत्रात विचारपूर्वक तर्कसंगत कृतींचे प्रमाण वाढले आहे. याउलट पूर्वीच्या काळी समाजात मूल्याधिष्ठित, भावनिक आणि परंपराधिष्ठित कृतींचे प्रमाण जास्त होते. आधुनिक पाश्चात्य समाजात सर्व कृती या विशिष्ट ध्येयाने, उद्दिष्टाने प्रेरित असतात. विचारपूर्वक केल्या जाणाऱ्या किंवा तर्कसंगत कृतीचे प्रमाण पाश्चात्य समाजात कोणत्या कारणांमुळे वाढले हे जाणून घेणे हा समाजशास्त्राचा प्रमुख अभ्यास विषय आहे असे त्याचे मत होते. वेबरच्या पूर्वी होऊन गेलेल्या विचारवंतांनी मांडलेल्या विचाराहून हे विचार भिन्न होते. वेबरच्या पूर्वी होऊन गेलेल्या विचारवंतांनी पाश्चात्य समाजात उत्क्रांतीमुळे एकच राजनैतिक बदल कसे होत गेले हे स्पष्ट केले होते. टोनीस या विचारवंताने समाजात समुदायाऐवजी ऐच्छिक मंडळाचे महत्त्व कसे वाढले हे दाखवले होते. तर हेनरी मेन
यांनी वैयक्तिक संबंधांच्या जागी करारात्मक संबंधांचे महत्त्व कसे वाढले हे स्पष्ट केले होते. डुर्खीमचा भर हा यांत्रिक ज्या जागा आहेत म्हणजे ज्या जैविक एक्क्याने ही जागा कशी घेतली हे स्पष्ट करण्यावर होता. म्हणजे यांत्रिक एक्क्याची जागा जैविक एक्क्याने कशी घेतली हे स्पष्ट करण्यावर होता. वेबरने हाच विषय वेगळ्या पद्धतीने हाताळला आहे. त्याच्यामध्ये आधुनिक पाश्चात्य समाजाचे जर काही वैशिष्ट्य सांगायचे झाले तर ते म्हणजे ऐतिहासिक आणि सामाजिक परिस्थितीत झालेल्या बदलामुळे परंपरागत कृतीऐवजी विचारपूर्वक किंवा तर्कसंगत कृतीत झालेली वाढ आहे आणि त्यामुळेच या कृतीचा अभ्यास करणे हा समाजशास्त्राचा प्रमुख विषय ठरतो. अशा पद्धतीने सामाजिक क्रियाच्या अनुषंगाने मॅक्स वेबरने राजकीय शास्त्रामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिलेलं आहे.